अतः श्री साई सच्चरित अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. पूर्वाध्यायी मंगलाचरण. जाहले देवता कुलगुरुवंदन. साई चरित्र बीजपेरुन आता प्रयोजन आरंभू. अधिकारी अनुबंध दिग्दर्शन. अति संकलित करू विवेचन. जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन. आयासे विण घडेल. प्रथमाध्यायी यथानुक्रम. करुणी गोधूम पेषणोपक्रम. केला महामारीचा उपशम. आश्चर्य परम ग्रामस्था. ऐशा साईच्या अगाध लीला. श्रवण करिता आनंद झाला. तोची या काव्यरूपे प्रकटला. बाहेर उतटला प्रेमपूर. म्हणून साईचे धन्यवाद. वाटले यथामथी करावे विशद. होतील ते भक्तांसी बोधप्रद. पापापनोद होईल. तदर्थ हे साईंचे चरित्र. लिहू आदरिले अति पवित्र. आरंभिले हे कथासत्र. इह परत्र सौख्यद. सन्मार्गदर्शक संत चरित्र. नव्हे ते न्यायवा तर्कशास्त्र. तरी होईल जो संत कृपा पात्र. तयान विचित्र काहीच. तरीही प्रार्थना श्रोतयान लागी. व्हावे जिया आनंदा विभागी. धन्य भाग्याचा तो सत्संगी. कथा व्यासंगी निरततो. चिरपरिचित जीवाचा मित्र. सहवास ज्याचा दिवस रात्र. त्याचे नमजरे खाटवे चित्र. संत चरित्र काय लिहू. जेथे माझे मज अंतरंग. ओळखू येईना यथा सांग. त्याम्या संत मनीचे तरंग. वर्णावे निर्व्यंग कैसेनी. करू आता स्वरूप निर्धार. मुकावले जेथ वेदही चार. त्या तुझ्या रूपाचा विचार. कळेल साचार मज कैसा. स्वये आधी संत व्हावे. मग संता यथार्थ जाणावे. तेथे मी संतांसी काय वानावे. हे मज ठावे आधीच. सप्तसागरींचे पाणी. तयाचीही करवेल मापणी. आकाशासी घालवेल गवसणी. परिण आयणी संत येती. जाणे मनी मी एक पामर. परी बाबांचा प्रताप अनिवार. पाहुणी उठे गावयाची लहर. तीही अनावर हो पाहे. जय जयाजी साईराया. दिन दुबळ्यांची या विसाव्या. अगाधन वर्णवे तुझी माया. करी कृपा या दासावरी. लहान तोंडी मोठा घास. तैसे हे होईल माझे साहस. होऊ न देई माझा उपहास. वाटे हा इतिहास लिहावा. संत चरित्रे जे जे लिहिती. तयांवरी भगवंताची प्रीती. ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती. धरावी भीती मग मी का. माझी ही मनी ही स्फूर्ती. चेतविती तीच भगवंत मूर्ती. स्वये जरी मी जड मूढमती. निजकार्यपूर्ती ती जाणे. भक्त जी जी सेवा कल्पिती. संत स्वयंची करवुनी घेती. भक्त केवळ कारण निमित्ती. सकळ स्फूर्ती संतांची. सारांश हा साई स्वये करवी. निज चरित्र मज मूर्खा करवी. तेणेची या कथेची थोरवी. गौरवीचे आदरे. साधू संत अथवा श्रीहरी. कोणातेही धरुणी निज करी. आपली कथा आपण करी. निजकर शिरी ठेवुनी. जैशी शके 1700 साली. महिपतीसी बुद्धी स्फुरली. साधू संतांही सेवा घेतली. चरित्रे लिहविली त्या करवी. तीच सेवा 1800 साली. दासगणूंच्या हस्ते घेतली. पुढील संत चरित्रे लिहविली. पावन झाली सकळिका. भक्त आणि संत लीलामृत. हे 4 जैसे महिपती चरित. दासगणकृत 2 तैसे. एकाचे नाव भक्त लीलामृत. दुजयाचे ते संत कथामृत. उपलब्ध अरवाचीन भक्त संत. उभय ग्रंथात वर्णिले. त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्यायत्रयीत. श्रोतींते तथ वाचावे. तैसीची गोड ज्ञानकथा. कथती साई एका भक्ता. ती वाचावी संत कथामृता. अध्याय 57 पहा. शिवाय साईंची अलौकिक लीला. रघुनाथ सावित्री भजनमाला. अनुभवपूर्वक निजवी जनाला. अभंगपदाला गाऊन. यातही एक बाबांचे लेकरू. जे तृषित चकोरा अमृत करू. वर्षले कथामृत प्रेम पडी भरू. श्रोता ते सादरू सेवावे. दासगणूंची स्फुट कविता. तीही अत्यंत रसभरिता. आनंद देईल श्रोतया चित्ता. लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जनांकरिता
भक्त अमिदास भवानी मेथा यांनीही काही चमत्कार कथा अति प्रेमळता लिहिल्या ती. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी साई प्रभा हे नाव ठेवूनी प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी. कथा श्रेणी बाबांच्या एस एशिया कथा असता. या ग्रंथाची काय आवश्यकता शंका येईल सोत्यांचित्ता. निराकरणता आकर्णिजे साई चरित्र महासागर. अनंत अपार रत्नाकर मी टिटवी तो रीता करणार. घडणार हे कैसेनी तैसे साईंचे चरित्र गहन. अशक्य कधीही सांग वर्णन म्हणून करवेल ते कथन. तेणेची समाधान मानावे अपार साईंच्या अपूर्व कथा. शांतीदायक भवदवार्ता श्रोतया देतील श्रवणोल्हासता. चित्तस्थिरता निजभक्ता कथा बदले परोपरीच्या. व्यावहारिक उपदेशाच्या तैसाची सर्वांच्या अनुभवाच्या. वर्माच्या निजकर्माच्या अपरुषेय श्रुती विख्यात. जैसा असंख्य आख्यायिका विश्रुत तैशाची बाबा मधुर अर्थभरित. अपरिमित सांगत ऐकता त्या सावधान. इतर सुखे तृणा समान विरोणी जाय भूक तहान. समाधान अंतरी कोणासी भावी ब्रह्मसायुज्यता. अष्टांग योग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता. होईल कथा परिसताया श्रवणार्थीयांचे कर्मपाश. तोडून टाकीती या कथा आशेष. बुद्धीसी देती सुप्रकाश. निर्विशेष सुख सकला तेणे मज सुरली वासना. ऐशा सुसंग्राह्य कथा नाना ओवून करावे माला ग्रथना. हीच उपासना चांगली कानी पडता चार अक्षरे. तात्काळ जीवाचा दुर्दिन ओसरे. संपूर्ण कथा एकता सादरे. भावार्थी उतरेल भोपार. माझी करोनिया लेखणी बाबाच गिरवतील माझा पाणी. मी तो केवळ निमित्ताला धणी अक्षरे वळणी वळवितो. वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहुनी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा भोळ्या प्रेमळान कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयांसी बाबांचे महात्म्य श्रवण पुण्यपावन घडावे. कोणा सभाघ्याची या मना वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती माधवरावांचे कानावर्ती. घातली परिसाशंग चित्ती कैसे मदप्रती साधे हे. वयासी उलटले वर्षे 60 बुद्धीही नाठवा हे सुनाट. अशक्तपणे राहील खटपट उरली वटवट तोंडाची. ती तरी भावी साई प्रित्यर्थ साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होईल ती निरर्थ एकदर्थ हा यत्न. अनुभव घेता दिवस राती वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशीलने शांती मनासे विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्गार स्वानुभूतीचे अधिष्ठानावर. बाबा उद्गारले वारंवार श्रोतया सादर करावे. बहुत बदले ज्ञानकथा अनेका लाविले भजनपंथा. तयांचा संग्रह करता पुरता होईल गाथा साईंचा. त्या त्या कथा जे सांगती सादर मने जे जे एकती. उभयंतांच्या मनाशिरी विश्रांती पूर्ण शांती लाभेल. एकता श्रीमुखींच्या कथा भक्त विसरतील देहव्यथा. तयांचे ध्यान मनन करिता भवनिर्मुक्ता आपैसी. श्री साईमुखींच्या वार्ता अमृता परीस रस भरिता. परमानंद दाटेल परिसता कायमधुरता वानुमी. एशिया कथा जो अधांबिकता आढळेल मज गाता वर्णिता. वाटेल तया पदर जधुळी लोळता मोक्ष हाता येईल. तयांच्या गोष्टींची अलौकिक मांडण तैशीची शब्दांची ठेवण. परिसता तल्लीन श्रोतृगण सुखसंपूर्ण सकळिका. जैसे गोष्टी एकावया कान किंवा दर्शन घ्यावया नयन. तैसेची मन होऊन या उन्मन सहज ध्यान लागावे. गुरु माऊली माझी जननी कथिती तियेच्या कथा ज्या जनी. एकी जेती वदन वदनी सादर श्रवणी साठवू. त्या त्याची वारंवार आठवू. साठवतील तितक्या साठवू. प्रेमबंधनी त्या गाठवू. मग लुटवू परस्पर. यात माझे काहीच नाही साईनाथांची प्रेरणाही. ते जैसे वदवतील काही तैसे ते पाही मी वदे. मी वदे हाही अहंकार साईची स्वयसूत्रधार. तोची वाचेचा प्रवर्त विरणार तरी ते वदनार मी कोण. मी पणा समर्पिता पायांवर
सौख्य लाधेल अपरंपार, सकळ सुखाचा संसार. अहंकार गेलिया ही वृत्ती उठाया अवसर, बाबांचे विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर, तयांची कानावर घातली. तेची वेळी माधवरावांनी, नाही तेथे दुसरे कोणी. ऐसाची प्रसंग साधुनी, बाबां लागुनी पुसिले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती, आपली अनुमती असलिया. मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेसी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी, खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला, कारण होई उपहास आला. ऐसे म्हणा या हिरियाला, कोंदणी जडविला पाहिजे. असो आपुली अनुज्ञा काय, लिहितील आपण असल्यास सहाय. किंवा लिहवितील आपुलेची पाय, दूर अपाय दवडुनी. असता संतांची आशीर्वचने, तेची उपक्रम ग्रंथरचने. विना आपल्या कृपावलोकने, निर्विघ्न लेखन चालेना. जाणोनी माझी या मनोगता, कृपा उपजली साई समर्था. म्हणती लहासील मनोरथा, पायी म्या माथा ठेविला. दिधला मज उदीचा प्रसाद, मस्तकी ठेविला हस्त वरद. साई सकल धर्म विशारद, भवापनोद भक्तांचा. एकोनी माधवरावांची प्रार्थना, साईंसी आली माझी करुणा. अधीर मनाच्या शांतवना, धैर्यप्रदाना आदरिले. भावार्थ जाणुनी माझे मनीचा, अनुज्ञापनी प्रवर्तली वाचा. कथा वार्तादी अनुभवांचा, संग्रहसाचा करावा. दफ्तर ठेवा बरे आहे, त्याला माझे पूर्ण सहाय्ये. तो तर केवळ निमित्त पाहे, लिहावे माझे मीच की. माझी कथा मीच करावी, तिच्छा मीच पुरवावी. तयाने अहमवृत्ती जिरवावी, निर्वावी मी ममपदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी, तया मी पूर्ण सहाय्य करी. हे कथाच काय सर्वतोपरी, तया घरी राबे मी. अहमवृत्ती जेव्हा मुरे, तेव्हा तयाचा ठावही नुरे. मीच मग मीपणे संचरे, माझ्याची करे लिहिन मी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले. ज्यांचे त्यांनेच ते संपादिले, त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दप्तर ठेवा, घरी दारी असा कुठेवा. वारंवार आठव ठेवा, होईल विसावा जीवासी. करिता माझी या कथांचे श्रवण, तयांचे कीर्तन आणि चिंतन. होईल मद्भक्तींचे जनन, अविद्या निरसन रोकडे. जेथे भक्ती श्रद्धान्वित, तयाच आम्ही नित्यांकित. ये अर्थीन व्हावे शंकित, इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिचिता, निष्ठा उपजेल श्रोतयांचित्ता. सहज स्वानुभव स्वानंदता, सुखावस्था लाधिल. भक्तासी निजरूप ज्ञान, जीव शिवा समाधान. लक्षेल अलक्ष निर्गुण, चैतन्य घन प्रकटेल. ऐसे यामत कथांचे विंदान, याहुनी काय पाहिजे आन. हेंच श्रुतींचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न ये अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी. नाही ते स्वहित शुद्धी, सदा दुर्बुद्धी कुतर्की. तोन आत्मज्ञानासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र. नाही तयासी इह परत्र, असुख सर्वत्र सर्वदा. नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण. नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास. नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दांचे स्मरण. पूर्वी श्रोत्या दिले अभिवचन, झाली आठवण तयाची. मागा प्रथमाध्याय संपता, वचन दिधलेसे की श्रोता. हेमाड नामकरण कथा, आधी समजता सांगेन. कथेमध्ये ही आडकथा, परिस्थिता ठरेल युक्तायुक्तता. होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन. म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान ते कथा. आता हा साई लीला ग्रंथ, भक्त हेमाडपंत विरचित. ऐसे जे प्रति अध्यायांती श्रुत, ते हे पंत कोण की. सहज आशंका श्रोतया मना, करावया च जिज्ञासा शमना. कैसा आरंभ या नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर. जन्मादारभ्य मरणावधी, षोडश संस्कार देहासंबंधी. त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध. तत्संबंधी अल्पकथा, श्रोता परिसीजय सादर चित्ता. हेमाडपंत नामकरणता, प्रसंगोपात्तता प्रकटेल. आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ.
तैसाची टवाळ आणि कुटाळ, नाही विटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरु महिमा. कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शहाणी वेचा गरिमा. वादकर्मान प्रवृत्त, परिप्राक्तन रेषा सबळ, तेणेची साईंचे चरण कमळ. दृष्टीस पडले अदृष्टे केवळ, हातो निश्चळ वादनिष्ठ. काकासाहेब भक्त प्रवर, नानासाहेब चांदोरकर, यांचे ऋणानुबंध नसता जर, कोठोनी जाणार शिर्डीस हा. काकासाहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाणे निश्चित ठरले. जावयाच्या दिवशीच बदलले, मनते फिरले अवचित. याचा एक परममित्र, तो लब्धानुग्रह गुरुपुत्र. असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला. तयाचा एकुलता एक सूत, शरीर सदृढ गुणवंत. असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात, ज्वराक्रांत झाला. केले सकळ उपाय मानवी, झाले दोरे उतारे दैवी. गुरुसी आणून सन्निध बैसवी, अखेर फसवी सूत द्याते. प्रसंग पाहुन येसा बिकट, निवारावया दुर्धर संकट. गुरुसी वसविले पुत्रा निकट, ते सर्व फुकट जाहले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र. प्राणीमात्राचे कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार. कानी पडता ही दुर्वार्ता, अति उद्विग्नता आली चित्ता. हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखविना. प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शिथिलता. प्राप्त झाली या माझी या चित्ता, पडला मोडता गमनात. किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती. हाच ना लाभ गुरुचे संतती, गुरु काय करती कर्मासी. असेल जे जे ललाटी लिहिले, ते तेच जरी होणार वहिले. मग ते गुरुविना काय की अडले, जाणे ठेले शिर्डीचे. किमर्थ आपुले स्थान सोडा, कशासी गुरुचे मागे दौडा. सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्या चाडा कळेना. जैसे जैसे यदृच्छे घडे, ते ते भोगू सुखवा साकडे. काय जाऊन या गुरुच्याकडे, जरी होणार पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत. होणारा पुढे काही न चालत, नेले मज खेचित शिर्डीसी. नानासाहेब प्रांताधिकारी, करू निघाले वसईची फेरी. ठाण्याहुनी दादरावरी, येऊनी विरभळी बैसले. मध्यंतरी एक तास, गाडी वसईची यावयास. वाटले हा अवकाश, लाव की कामास एखाद्या. झाली मात्र ऐसी स्फूर्ती, तोची आली दादरावरती. गाडी एक केवळ वांद्र्यापुरती, ते मग बैसती ती येत. येता गाडी निजस्थानी, निरोप आला मज लागुनी. मग मी भेट घेता तत्क्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किम अर्थ आळस शिर्डी गमना. दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिती मना का नाही. पाहुनी नानांची आतुरता, मीही शरवलय आपले चित्ता. परिमनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदली. त्यावरी मग नानांचा बोध, कळकळीचा प्रेमळ शुद्ध. परिसता शिर्डी गमनेच्छोद्बोध, अतिमोदप्रद जोहला. तात्काळ निघतो घेतले वचन, तेव्हाच नानांनी केले प्रयाण. मग मीही मागे परतून, ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरुनी, सर्व निर्वा करुनी. तेचे दिवशी अस्तमाने, शिर्डी लागुनी निघालो. सायंकाळा पाठील मेल, दादरावर उभी राहिल. जाणुनी दादरचेच भरले हशील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊनी बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता. यवन एक गाडी सुटता, अति चपळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत, तोच आरंभी कार्य विघात. प्रथम ग्रासी मक्षिका पात, तैसा डोकावत होता की. सवे पाहुनी सर्व सामान, यवन पुसे मज कोठे गमन. तव म्हणे मी दादरासी जाऊन, मेल साधिन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर. मेल तेथे थांबणार, बोरीबंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरवर मिळती ना. न कळे मग या चंचल मना, काय कल्पना उठत्या ते. परी ते दिवशी प्रयाण योग, साधावा ऐसाची होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग, घडला मना जोग अवचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित, होतेची मार्ग प्रतीक्षा करीत. उदयिक 9-10 आत, झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910. वर्तमान हे घडले पहा. एक 60ांचाच वाडा तेव्हा, होता रहावयासी उतारूस. टांग्यातून उतरल्यावरी,
दर्शनोत्सुक्य दाटले अंतरी. कधी चरणवंदिन श्री आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईंचे परमभक्त तात्या साहेब नुलकर विख्यात मशिदींतून आले परत. म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी वाडियाचे कोपऱ्यापाशी. चला आधी धूळ भेटीसी मग ते लेंडीसी निघतील. पुढे मग करा स्नान बाबा जो येता ती मागे परतून. तेव्हा मग मशिदीस जाऊन स्वस्थ दर्शन घ्या पुन्हा. ऐसे कुणी घाई घाई धावलं बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी आनंदन माई मनात. नानासाहेब सांगून गेले त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानिले साफल्य झाले नयनांचे. कधी ऐकली नाही देखली मूर्ती पाहुनी दृष्टी निवाली. तहान भूक सारी हरपली तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरणस्पर्श पावलो जो परमार्श. तोची या जीवाचा परमोत्कर्ष नूतन आयुष्य तेथुनी. ज्यांचे लादलो हा सत्संग सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग राहोत अभंग मजवरी. ज्यांचे निपावलो परमार्थाते तेच की खरे आप्त भ्राते. सोयरे नाहीत दयांप्रते ऐसे नितचित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार करू नेणे मी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडून कर चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला माझिया मनीचा विकल्प झडला. वरी साई समागम घडला परमप्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्मांची मावळे सई विटविषयी हळूहळू. पूर्वजन्मींचा पापसंचय कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंद अक्षय करतील पाय साईंचे. भाग्य लाधलो चरण मानस वायसाचा होईल हंस. साई महंत संतावतंस परमहंस सद्योगी. पाप ताप दैन्य विनाशी ऐसिया साईच्या दर्शनेसी. पुनीत आज झालो मी बहुअसी पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी तीही साई महाराज भेटी. हा साई एक मिनलिया दृष्टी सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीशी प्रथम दिवशी बाळासाहेब भाट्यांपाशी. आरंभ झाला वादावादीसी गुरुकशासी भावाकी. बुडवून आपुली स्वतंत्रता ओढून घ्यावी का परतंत्रता. जेथे निज कर्तव्य दक्षता काय आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानेच केले पाहिजे न करी त्यासी गुरुनी काय कीजे. न हालविता हातपाय जो निजे तयासी दिजे काय कवण. हाच माझा पक्ष उजू प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्रहाचाच तो तराजू वादमाजूनी राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान तेणेच वादावादींचे जनन. अहंभावाची ही खुण नाही त्यावण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत हो का पंडित वेद पारंगद. गुर्वनुगृहा व्यतिरिक्त पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर वाद चालला हा घनघोर. केवळ दैवावर टाकुनी भार काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार होणारासी नाही प्रतिकार. होष्यमाण नाही टळणार मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई एक करिता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता हे कैसे. मी म्हणे हो म्हणता कैसे हे. करील त्यांचेच सर्व आहे आळशा परी बैसून आहे. दैवचा आहे कैसे ते. उद्धरे दात्मानात्मानम गरजे स्वय स्मृती वचन. त्याचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. हे ज्यांचे त्यानेच करावे लागे लागावे किमर्थ गुरुचे मागे. आपण असल्या बिन जागे गुरु निभागे कैसेनी. आपुली सद्विचार बुद्धी आपुले साधन चित्तशुद्धी. ते जुगारुणी जो कुबुद्धी गुरु काय सिद्धी देई त्या. या वादाचा अंत नाही निष्पन्न काही झाले नाही. चित्त स्वास्थास अंतरलो पायी हे चिक्कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता कोणीही ना तिळभर थकता. ऐशा दोन घटका लोटता वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत आम्ही जातो जो मशिदीत. बाबा काका साहेबांप्रत परिसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात वाद कशाचा होता भांडद. काय म्हणाले हे माडबंत मजकडे पाहत बोलले.
वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत. बाबांसी कळले हे कैसे वृत्त, आश्चर्यचकित मी वनी. असो ऐसा मी वाग्बाण हत, चाहलो निशब्द लज्जा वनद. पहिल्याच भेटीसी के हे अनुचित, घडले अविहित मज करवी. हे हेमाड पंत नामकरण, प्रातःकालीनचा वाद या कारण. तेणेची बाबांसी हेमाड स्मरण, मणी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव, हेची ते दौलताबादींचे जाधव. 13व्या शतकी राज्य वैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती. पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चुडामणी, रामराजा राजाग्रणी. मंत्री या उभयंतांचा बहुगुणी, सर्वलक्षणी हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्मवृंदार्थ परम उदार. आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचनार हेमाद्री. व्रत दान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी. ग्रंथ रचला हेमाद्रीनी, विख्यात करणी तयांची. गिरवाण भाषेत हेमाद्रीपंत, तोची प्राकृती हेमाडपंत. मत्सुदी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी. परितो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी 3 प्रवरी. तो युतुर मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ. तो माध्यंदन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल. तो पंडित मी मूर्ख अकुशल, कामज पोकळ ही पदवी. तो राजकारण धुरंधर मुत्सदी, मी अल्पमती मंदबुद्धी. त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी मज न करवे. तो ग्रंथकार कलाभिज्ञ, मी तो ऐसा ठोंबा अज्ञ. तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ, मी अल्पप्रज्ञ हा ऐसा. तयाचा लेखन कल्पतरू, नाना चित्रकाव्यांचा आकरू. मी हे ऐसे बाबांचे लेकरू, येई न करू ओविही. गोरा चोखा सावतामाळी, निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी. भागवत धर्मप्रवर्तक मंडळी, उदयासी आली ये काळी. पंडित बोपदेव विद्वन्मणी, चमके जयाचे सभांगणी. तेथेची हेमाडपंत राजकारणी, ख्याती गुणिगणी जयाची. येथोनी पुढे उत्तरेहुनी, उतरल या देशी फौजा यावनी. जिकडे तिकडे मुसलमानी, अंमलक्षिणी मावळा. उगाच नाया पदवीचे दान, चतुराईचा हा सन्मान. वादावादीवरी हा वाग्बाण, अभिमान खंडन भावया. होऊनी अर्ध्या हळकुंडे पिवळे, उगीच योग्य ते वेळी जो बरळे. तया माझी उघडिले डोळे, घालून वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वक्त लक्षण, साई मुखोदित विलक्षण. प्रसंगोचित सार्थ नामकरण, तेम्याभूषण मानिले. की यातून मज लाधो शिक्षण, वादावादी हे कुलक्षण. स्पर्शो न मज एकही क्षण, परम अकल्याणकारी ते. गळून जावा वादाभिमान, एतदर्थ हे अभिधान. जेणे आमरण रहावे भान, नित्य निर्भिमान असावे. राम दाशरथी देव अवतारी, पूर्ण ज्ञानी विश्वासितारी. अखिल ऋषीगण मानस विहारी, चरणधरी वसिष्ठाचे. कृष्ण परब्रह्मांचे रूपडे, तयासही गुरु करणे पडे. सांदीपनीच्या गृही लाकडे, सोसुनी साकडे वाहिली. तेथे माझी काय मात, वादावादी करावी किमर्थ. गुरुविड ज्ञान हा परमार्थ, नाही हा शास्त्रार्थ दृढ केला. वादावादी नाही बरी, नको कोणाची बरोबरी. नसता श्रद्धा आणि सबुरी, परमार्थ तिळभरी साधना. हेही पुढे आले अनुभवा, ये रीती या नाम गौरवा. प्रेम पुरस्तर निज सद्भावा, शुद्ध स्वभावा आदरिले. आता असो हे कथानक, स्वपक्ष परपक्ष विच्छेदक. वादप्रवाद निवर्तक, सर्वांसही बोध समासम्य. सर्वांसही बोधक समसाम्य. असो ऐसे हे ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंधन दर्शन. ग्रंथकाराचे नामकरण, कथन श्रवण करविले. पुरे आता हा अध्याय विस्तार, हेमाड साईचरणी सादर. पुढे यथा अनुग्रह कथा सविस्तर, श्रवण तत्पर भावेजी. साईची आपली सुखसंपत्ती, साईची आपली सुखसंवित्ती. साईच आपली परमनिवृत्ती, अंतिम गती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे. तेणेची दुस्तर भवभयतरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, कथा प्रयोजन नामकरणं. नाम द्वितीयोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.